महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. गुजरात राज्यात मद्यबंदीला हरताळ फासण्यासाठी तस्करांनी चक्क टेम्पो ट्रॅव्हलर अँब्युलन्सचा पुष्पा स्टाईल वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र झुकेगा नाही म्हणणाऱ्या तस्करांचा हा डाव गुजरात पोलिसांनी पर्दाफाश करत चिरडून टाकला आहे. लोकल क्राईम ब्रँच, LCB तापी आणि पॅरोल फर्लो स्क्वॉड तापी, गुजरात यांच्या संयुक्त कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून 11.37 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुजरात राज्याचे सुरत विभाग पोलीस महानिरीक्षक प्रेमवीर सिंग आणि तापी व्यारा पोलीस अधीक्षक JN देसाई यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात कडक मोहीम सुरू आहे. त्याच अनुषंगानं LCB तापीचे पोलीस निरीक्षक NG पांचाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे उच्छल सोनगड मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पांखरी गावाच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी उच्छलकडून येणारी GJ10 W7227 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टेम्पो ट्रॅव्हलर अँब्युलन्स थांबवून तपासणी करण्यात आली. अँब्युलन्सच्या मागील भागात खास बनवलेल्या लाकडी बॉक्समध्ये 67 बॉक्समधील तब्बल 2736 बाटल्या टिन इंग्लिश दारू आढळून आली. या प्रकरणी रामचंद्र आत्माराम माळी वय 27 राहणार सोजत, जिल्हा पाली, राजस्थान याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दारूसह मोबाईल फोन व टेम्पो ट्रॅव्हलर असा एकूण 11,37,496 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी 2 आरोपी फरार असून त्यांना वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उच्छल पोलीस करत आहेत. मद्यबंदी असलेल्या गुजरातमध्ये तस्करांकडून सातत्यानं नवनवीन क्लुप्त्या वापरल्या जात असल्या तरी पोलीस प्रशासन सज्ज असून अशा पुष्पा स्टाईल तस्करीला थारा दिला जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील.